मला रोज धमक्या, कधी कोण येऊन घात करून मला संपवतील. मनोज जरांगे पाटलांचा खळबळजनक आरोप. वर्षभर दौरे थांबवणार. वर्षभर आता आपण संपूर्ण दौरे थांबवणार असून समाजासाठी एक नवीन यंत्रणा उभी करण्याचं काम हाती घेतलं आहे. मी समाजासाठी लढतोय म्हणून मला रोज धमक्या येत आहेत. माझे कुटुंब यात डावावर लागलं आहे, पण मी मरणाला भीत नाही, असं मोठं विधान मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केलं आहे. करमाळ्यात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. करमाळा तालुक्यातील वरकुटे मूर्तीचे येथे शहीद जवान नवनाथ गात यांच्या स्मृतिदिनाला मनोज जरांगे पाटील यांनी हजेरी लावली. यावेळी मनोज जरांगे यांच्यावर जेसीबीतून पुष्पवृष्टी करत जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी बोलताना मनोज जरांगे यांनी उपस्थितांशी मनमोकळा संवाद साधला. यावेळी करमाळा येथील शरद पवार गटाचे आमदार नारायण पाटील उपस्थित होते. वर्षभर आता आपण संपूर्ण दौरे थांबवणार असून समाजासाठी एक नवीन यंत्रणा उभी करण्याचं काम हाती घेतलं असल्याचं जरांगे यांनी म्हटलेलं आहे. महाराष्ट्राच्या कोणत्याही कोपऱ्यात समाज बांधवाला अडचण आल्यास 15 मिनिटात त्या ठिकाणी मदत उभी राहील अशी यंत्रणा उभारण्याचं काम सुरू असून वर्षभर हेच काम पूर्ण करणार असल्याचं जरांगे यांनी म्हटलंय. त्यामुळे आता मला कार्यक्रमाला बोलवणे बंद करा, मला माझे काम करू द्या, असे आवाहन जरांगे यांनी समाज बांधवांना केलेलं आहे. मी इतकं ह्या समाजाच्या लेकराबाळासाठी झिजलोय की शत्रू सुद्धा झालेत मला. डायरेक्ट माझ्या सुपारी तिथे जातो घातपातच. त्याला माहितच नाही सुपारी देणार. मी एका गोट्या सुपारी फोडीन त्याची. सुपाऱ्या देते काय करतो, काय वाईट करतो मी. गोरगरिबांचे लेकरबाळा मोठे व्हावं हे स्वप्न आहे माझं. मी करायचं नाही. गरीबाला आरक्षण मिळावं हे म्हणायचं नाही मी. तुम्ही समजा आमच्या लोकांचे खून करणार, मी म्हणायचं नाही आरोपीला अटक करा, मरू दे. ते तुमच्या घरातलं पोरग मेलं, तुम्ही गप्प बसताल का? मी महाराष्ट्रात अन्याय झाल्यावर गप्प कसं बसणार? तुम्ही छत्रपती शिवरायांचा पुतळा उकळून फेकून देणार, मी गप्प कसं बसणार? मग ते लगेच जातीवादी म्हणणार मला. याच्यात कुठे जातीवाद आला? तुमचा कोणी पाहुणा मराठवाड्यात पश्चिम महाराष्ट्रात असेल, त्याच्या मदतीला जायला कोण नाही. मुलाला मुलीला शिकताना शाळेत अडचण आली तर ताबडतोब मदतीला जायला कोणी नाही. आपण आता मी समाजाला सांगितले या 4-5 दिवसानंतर राज्यातले 1 वर्षासाठी पूर्ण दौरे मी बंद करणार. 1 वर्ष तुम्हाला जसं आरक्षण दिलं इथून पाठीमागं ते आयुष्याचं झालं. चंद्रसूर्य आहे तोपर्यंत टेन्शन नाही. तशी एक तुम्हाला ना आयुष्यभरासाठी एक यंत्रणा उभी करून ठेवतात. नोकरीत आपला एखादा अधिकारी आहे, त्याला अडचण आली, मदतीला कोणीच नाही. आरोग्य विभागात आपला कोणीतरी मदतीला कोणी नाही. डॉक्टरांना अडचण आली, मदतीला कोणी नाही. आपल्याला दवाखान्यात अडचण आली, मदतीला कोणी नाही. पोलीस स्टेशनला आपल्याला कोणी अडचण आली, मदतीला कोणी नाही. गप्पा मारायला खूप आहे. तहसीलला अडचण आली, कलेक्टर ऑफिस, एसपी ऑफिसला अडचण आली, मदतीला कोणी नाही. आपल्या पोरं कंपनीने नोकऱ्याला, तिथं जर त्यांना कोणी दादागिरी केली, अडचण आली, मुलीला काही त्रास दिला, मदतीला जायला कोणी नाही. येते देखील बाई ही यंत्रणा सुद्धा समाज एकत्र आलाय, पण त्या समाजासाठी त्यांच्या मदतीला प्रत्येक गल्लीत 1-2 पोरं त्यांच्या मदतीला जायला पाहिजे. ती एक यंत्रणा आता 1 वर्ष लागणार आहे मला ती उभी करायला. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, जालना.